कसे आज सगळे मग मजेतच असताना सगळे. आज लवकर काम आवरलं मला. जेवण नाही झालं माझं. तुमचं झालं जेवण? माझं ते 11 वाजता जेवण होतं. 11 11:30 वाजते जेवायला मला. एवढे लवकर नाही जेवता. आता किती 10 वाजलेत. जेव्हा मुलं कामावून येतील तेव्हा जेवायला बसायचं. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे मला काय अशी कमेंट आली होती परिस्थितीबद्दल. कोणाची परिस्थिती कशी असो, जे ते आपल्या घरात उपाशी मरत नाही. तुम्हाला सांगते, शिळी रोटी कसं का होईना ते खातं, उपाशी नाहीत मरत. तुम्ही लई मोठी आहेत माहिती मला. तुम्ही लई अमीर आहेत, लई पैशावाले आहेत, पण तुम्ही गरीबाचा इन्सर्ट करून बोलू शकत नाही. त्या गरीबाला कशा भाषेत बोलायचं, कोणती भाषा वापरायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्ही जे कमेंट करतात ना माझ्या व्हिडिओला, तुम्ही समजदार व्यक्ती आहेत. समजदार व्यक्तीने असं बोलायचं म्हणलं तर कसं वाटतं. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे, कारण की तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघतात म्हणून तुमच्यासाठी बनवला आहे. आणि तुम्ही बघा पण कमेंटमध्ये, तर डिलीट नाही केलेली ती कमेंट, तुम्ही बघा पण त्या कमेंटमध्ये काय लिहिलं आहे तुम्ही. बाबा, गरीब परिस्थिती असली तर त्याला अभिमानच असतो त्या परिस्थितीचा. भले घर जरी राहायला नसलं ना, झोपडं जरी असलं ना, ते झोपड्याचा अभिमानच असतो. आपल्याकडले बंगला आहे, आपल्याकडले पैसे आहेत, ते तुमच्यासाठी. आणि आमची परिस्थिती आमच्यासाठी. आलं लक्षात तुमच्या? कधी लक्ष्मी आली ना तर तिला ना सांभाळून ठेवायची. तिचा कसा वापर करायचा ते डोकं चालवायचं. कधी पण एखादं गरीब दारात आलं ना तर त्याला ना असं वेगळ्या पद्धतीत बोलू नाही कधी. तुम्हाला सांगू, मला ना कोणाचं असं अपमान करून सुद्धा बोलायला आवडत नाही. की मी त्यांचं चुकीचं जरी असेल ना भले, तरी असं मला वाटत नाही मी आवाज करून बोलले तर वाईट वाटेल का त्यांना. आणि तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये जे तुमच्या मनाला वाटतं ते बोलून जाता तुम्ही. आणि काहीच वाटत नाही तुम्हाला बोलण्याचं, की समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल. हां, माहिती, चला अनोळखी व्यक्ती आहे, ती काय आपल्या जवळची नाही आहे, सोशल मीडियावरची. तरी पण कधी पण ना सांभाळून शब्द टाकायचा. तुम्हाला काय माहिती आहे का माझ्याबद्दल? काहीच नाही माहीत तुम्हाला माझ्याबद्दल. मी कुठं राहते, माझा स्वभाव कसा आहे, काहीच माहीत नाही तुम्हाला माझ्याबद्दल. तरी पण तुम्ही ह्या भाषेचा वापर करता. मी गप बसन तर गप बसन नाही. एखाद्या दिवशी तुमची आय डी अशी समोर आणली ना तर तिथून पुढं तुमची आय डी मोठा चॅनल आहे तुमचं माझ्यापेक्षा. सांभाळून बोललं जा कधी पण कोणाला बोलताना. आमच्या घरातले माणसं माहिती तुम्हाला, कधी कोणत्या लेडीजला उलटंसुद्धा बोलत नाहीत. एवढी इज्जत देऊन बोलतात एखाद्या अनोळखी लेडीजला. तुम्हाला काय माहिती माझ्याबद्दल, माझ्या परपंचाबद्दल काय माहिती तुम्हाला, माझ्या गरीब परिस्थितीबद्दल काय माहिती तुम्हाला? हो, परिस्थितीची लाज नाही वाटत मला, आणि कष्टाची लाज नाही वाटत मला. कष्ट केलेले आणि गरीब परिस्थितीमधूनच बाहेर निघालेत, कष्ट करूनच, आणि अजूनही कष्टच करते. तुमच्यासारख्या बाप कमाईवर नाही, मी कष्टच करते कधी पण. अजून 4 वेळा तुम्हाला सांगितले मी, सांभाळून शब्दाचा वापर करायचा. बरं, तुझं घाण कमेंट करतो ते करतो मान्य आहे, पण त्यात परिस्थितीबद्दल, मुलाबद्दल, नवऱ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला आहे तुम्हाला? का तर सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवते. अरे जाऊ दे ना, सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवू नाही तर कुठं व्हिडिओ बनवू, काय घेणं ते नाही आपल्याला. पटले तर बघायचे, ऐकायचे, नाही पटले तर नाही ऐकायचं. पण काही लोक ना लय भावट लोक आहेत, अजिबात विचार करत नाहीत. आणि हे साधे व्हिडिओ बनवते म्हणून हे कमेंट असे येतात. एखादे घाणेरडे व्हिडिओ बनवले की घाणवणी कोणाला बोललं, शिव्या देऊन बोललं, त्याला उत्तर बरोबर देतात. हो ताई, तुमचं बरोबर आहे, तुम्ही शिव्या दिली ते बरोबर आहे तुमचं. आणि जे साधे व्हिडिओ असतात ना त्याला मग असं काहीतरी बोलून जायचं. ते तुम्हालाच पटतं, तुम्ही काय बोलता, काय म्हणता. पण मला समजत नाही कशाबद्दल बोलता तुम्ही. आपल्यापाशी पावर आहे म्हणून, आपल्यापाशी पैसा आहे म्हणून असं वाटतं मला. पैशाची जोरावर बोलता.
अरे बाबा, कधी कोणाची गरज लागेल ना ती माहीत पडत नाही. टाईम आला ना तर दुश्मनाचे सुद्धा पाय धरायला लागतात. पैसा आला म्हणून एवढं नाही जास्त हे करायचं. तू तुझ्या घरचा अमीर, आम्ही आमच्या घरचे गरीब. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा, काही चुकीचं बोलले असले तर.